व्यासपीठावर जोरदार टाळ्यांवर स्वागत करूया। तमाम सर्व समाज बांधवांना विनंती, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। ओबीसी समाजाचे आपले सन्मानी नेते, महाराष्ट्राचे जे कॅबिनेट मंत्री आदरणीय छगनजी भुजबळ साहेबांचा दोन्ही हात वर करून जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। कोण आला रे, कोण आला? ओबीसीचा वाघ आला। कोण आला रे, कोण आला? ओबीसीचा वाघ आला। 10 वर्षापूर्वी स्वर्गीय आदरणीय मुंडे साहेब, त्यांच्याबरोबर भुजबळ साहेब या सगळ्यांनी मिळून ओबीसी महामंडळ स्थापन केलं। 55 कोटी रुपये ओबीसी महामंडळाला देण्यात आले। आज अखंड हिंदुस्थानामध्ये ओबीसी मंडळ नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंडळ आहे। त्याला कारण आज स्वर्गीय मुंडे साहेब आणि भुजबळ साहेब यांची साथ होती, म्हणून ओबीसी मंडळाची स्थापना झाली। चिठ्ठी आले म्हणून मी माझं भाषण बंद करतो। खरं म्हणजे बरोबर नाहीये, कारण मी ह्या महाराष्ट्राचा पहिला अध्यक्ष ओबीसी मंडळाचा मला निवडून दिलेले छगन भुजबळ आणि मुंडे साहेब, आणि मला बोलण्यासाठी फक्त चिठ्ठी, मला खरोखरच वाईट वाटलेलं आहे।